रायगडमध्ये सुनील तटकरेंना महायुतीतल्या मित्रपक्षांचा विरोध होता। हा वाद आता मिटला आहे। आम्हाला तटकरेंनी विधानसभेला मदत करण्याचे आश्वासन दिले। त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, त्यामुळे आम्ही युतीचा धर्म पाळून तटकरेंना मदत करणार। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसोबत आमची बैठक झाली, त्यामुळे आता मनमिलन झाले आहे, अशी माहिती आमदार भरत गोगावलेंनी दिली। रवींद्र धंगेकरांना शिक्षणावरून ट्रोल करणाऱ्यांना आमदार रोहित पवारांनी चांगलेच सुनावले। भाजपच्या आयटी सेल कडून केले जाणारे ट्रोलिंग दुर्दैवी आहे। माझं शिक्षण हायस्कूल पर्यंतच झाल्याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचं मला आठवतंय। तरीही ते 10 वर्षांपासून पंतप्रधान आहेत। शिक्षण आणि लोकसेवेचा काहीही संबंध नसतो, याचं उत्तर कसब्यात पुणेकरांनी दिलंय, असेही यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले। लसणाच्या वाढत्या किमतीमुळे आता भारतीय बाजारात चीनचा बनावट लसूण विकला जात असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून चीनी लसणाची ओळख पटवून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे। तसेच नेपाळ आणि बांगलादेशची सीमा ओलांडून होणारी तस्करी रोखण्यासाठी विक्रेते आणि गोदामांवर स्निफर कुत्रे तैनात करण्यात आले आहेत। फेब्रुवारीमध्ये 1.35 कोटींचा बनावट लसूण जप्त करण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याच्या तडाख्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे अशक्य होत आहे। आज हवामान विभागाने सोलापूरसह धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे। तसेच दुपारचा कडक उन्हात घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्लाही तज्ज्ञांकडून दिला आहे। हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। दिग्दर्शक करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर व स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता। चाहत्यांना हे चित्रपट चांगलेच आवडले होते। चाहत्यांना या चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलची आतुरता आहे। तिसरा सिक्वेल लवकरच येणार आहे, पण स्टुडंट ऑफ द इयर 3 वेब सिरीज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाच्या कलाकारांबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही। अभिनेता विजय देवरकोंडा आगामी चित्रपट फॅमिली स्टार मुळे चांगलाच चर्चेत आहे। या चित्रपटात मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे, तर रश्मिका मंदाना पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत आहे। विजयने एका मुलाखतीदरम्यान करिअरमधील पहिला फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्याचे सांगितले आहे। अर्जुन रेड्डीसाठी मला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि तो मी 35 लाखात विकून टाकला, ती रक्कम मी दान करून टाकली, असे विजयने म्हटले आहे। मुंबईतल्या कालच्या IPL सामन्यात अखेर मुंबई इंडियन्सच्या पदरी तिसरा पराभव आला आहे। राजस्थान रॉयल्सने 6 गडी राखून मुंबईवर विजय मिळवला आहे। पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने 126 धावांचे आव्हान राजस्थान समोर ठेवले होते। 4 गड्यांच्या मोबदल्यात राजस्थानने हे आव्हान पार केले। राजस्थानकडून रियान परागने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली आहे, तर मुंबईकडून आकाश मधवालला 3 विकेट घेण्यात यश आले। मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर सोमवारी लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे। राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात रोहित गोल्डन डक झाला। यामुळे मुंबईतील सामन्यात रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला। तसेच आतापर्यंत तो IPL मध्ये 17 वेळा शून्यावर आउट झाला आहे। दिनेश कार्तिक सोबत संयुक्तपणे सर्वाधिक 17 वेळा अशी वाईट वेळ रोहितवर ओढवली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या डिपॉझिट जप्त करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे। राणा यांना भाजपने या मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू नाराज आहेत। तसेच त्यांनी येथे राणा यांच्या विरोधात प्रचार करण्यास सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा यांचा जवळपास 2 लाख मतांनी विजय होणारच असा विश्वास व्यक्त केला आहे। रवी राणांना विनंती राहील की त्यांनी भाजपमध्ये येण्याचा विचार करावा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। नवनीत राणांच्या उमेदवारीला 11 घटक पक्षांनी मान्यता दिली आहे। भाजपचा एकही कार्यकर्ता नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर नाराज नाही, कारण की भाजपने मोदींच्या विकासाच्या गॅरंटीच्या संकल्पना साथ दिली आहे। थोडीफार नाराजी असली तरी भाजपचा कार्यकर्ता पक्षाविरोधात जात नाही, असेही ते म्हणाले। अभिनेत्री जान्हवी कपूर व शिखर पहाडिया प्रेमसंबंधात आहेत। जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनीच याविषयी माहिती दिली आहे। मला शिखर खूप आवडतो। जेव्हा जान्हवी आणि शिखर यांच्यात वाद होतो तेव्हाही माझे शिखर सोबत मैत्रीपूर्ण संबंध होते। आमच्या कुटुंबात शिखर असणे हे आमचे नशीब आहे। अर्जुनसह आमच्या कुटुंबातील सर्वांचे शिखर सोबत चांगले नाते आहे, असे बोनी यांनी म्हटले। लवकरच त्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे।
अभिनेता अजय देवगणच्या शैतान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता। या चित्रपटात अजय देवगण सोबत आर माधवन आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत होते। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 138.77 कोटी रुपयांची कमाई केली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे। हा चित्रपट 3 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात काळ्या जादूविषयी माहिती दाखवण्यात आली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी राऊत एव्हेन्यू कोर्टाने हा निकाल दिला आहे। त्यामुळे आता केजरीवालांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात येणार आहे। 15 एप्रिल पर्यंत केजरीवालांचा मुक्काम आता तिहार जेलमध्ये असणार आहे। पंतप्रधान मोदी जे करत आहेत ते देशासाठी चांगले नाही असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची 15 एप्रिल पर्यंत तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। त्यानंतर केजरीवाल यांनी तिहार जेलमध्ये रामायण महाभारत हे ग्रंथ व प्राईम मिनिस्टर्स डिसाइड्स हे पुस्तक सोबत ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी विनंती केली आहे। ते याचे वाचन करणार आहेत। तसेच राऊत एव्हेन्यू कोर्टाकडे तुरुंगवासाच्या काळात एक धार्मिक लॉकेट घालण्याची परवानगीही त्यांनी मागितली आहे। 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश बदलला आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। 25 कोटी लोकांना मोदींनी गरिबी रेषेच्या बाहेर काढले आहे। जे विकसित देशांना जमले नाही ते मोदींनी करून दाखवले। मोदींनी मुठ्ठीभर लोकांसाठी काम न करता गरिबांसाठी काम केले। मागच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 41 खासदार पंतप्रधान मोदींच्या झोळीत टाकले। यावेळी त्यापेक्षा जास्त खासदार निवडून येतील असेही ते म्हणाले। काल भारतीय रिझर्व्ह बँकेने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे। RBIला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत। RBI ही एक संस्था म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाची साक्षीदार आहे। आज RBIच्या तिच्या व्यावसायिकतेमुळे आणि बांधिलकीमुळे जगभरात ओळखली जाते। RBIच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले। मुंबईतील कार्यक्रमात ते बोलत होते। सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा कॉलर उडवतानाचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत विरोधकांना आवाहन दिले आहे। येऊ दे किती बी असे कॅप्शन सुळेंनी या फोटोला दिले। त्यामुळे सध्या याची चर्चा आहे। बारामती लोकसभेची लढत आता फायनल झाली असून सुप्रिया सुळे विरुद्ध पवार अशीच लढत होणार आहे। त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले आहे। दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीत साताऱ्याची जागा शरद पवार गटाची आहे। त्यामुळे शरद पवार देतील तो उमेदवार मान्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी दिले। महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 45 जागा निश्चित झाल्या आहेत। 1-2 जागा कोणी लढायच्या याबाबत चर्चा सुरू आहे। शरद पवारांनी आदेश दिल्यास मी सातारा लोकसभा लढवण्यास तयार आहे। या मतदारसंघात जातीवादी विचार शिरणार नाही असेही यावेळी चव्हाण म्हणाले। आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांच्या भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीला विरोध केला आहे। यावर आता नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली आहे। काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणात आले आहेत। वेळ आल्यावर बच्चू कडूंना योग्य उत्तर देईल असे राणा म्हणाले। दरम्यान नवनीत राणा यांचे डिपॉझिट जप्त होईल अशी टीका बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर केली होती। सोन्याच्या दरात सोमवारी रेकॉर्ड ब्रेक वाढ नोंदवण्यात आल्यानंतर मंगळवारी भाव थोडे कमी झाले आहेत। 270 रुपयांनी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे। त्यामुळे मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम साठीचे भाव 69,110 रुपये झाले आहेत। तर 22 कॅरेट सोन्याचे दर 63,350 रुपयांवर पोहोचले आहेत। 18 कॅरेट सोने जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर आज 51,830 रुपये मोजावे लागणार आहेत। तर मुंबईत चांदी 79,000 रुपये किलो आहे।